हॅलो हाय वेलकम बॅक टू माय चॅनल. आता वाजलं हे सकाळचे 9. काय पाणी होतं गरम. येस काय तुझं बसलं बसलं काय तुझी ऑर्डर चाललंय? हा ऍक्च्युली मम्मीच चाललंय नाश्ता करायचा त्यामुळे आता नाश्त्याला आम्ही म्हणजे इथंच करणार आहे, घरीच करणार आहे. मी अजून आवरलं नाहीये माझं. बापरे इतकी थकली, मला सकाळी डोळेच माझे उघडत नव्हते, कशी तरी उठले मी आज तर. खरंच कुठं चाललीस तू? तर पप्पांनी बाहेरून वडे आणले, मेदूवडा, आणि मम्मीने घरीच इडल्या बनवल्या. सकाळी सकाळीच से सुरू होतं. सो आम्ही झालो आहे रेडी. काय काय तिला टीव्ही चालू करायचं आहे म्हणून एवढं चाललंय. आम्ही रेडी झालोय आणि आता निघायची तयारी. मी सिंपलच रेडी झाले. कशी दिसते मला नक्की कळवा. काय चिनू इकडे आणायची. हे कपडे आम्ही 8 ठेवले. मम्मीचे बघा कलेक्शन, गॉगल्स, आपलं स्वामीराज आयवलचं कलेक्शन. तुझ्याकडे प्रत्येक कलरचे चष्मे आहेत, गॉगल्स आहे मम्मीकडे. प्रत्येक ड्रेसवरती मॅचिंग घालत असते. इंद्रजित बघा रेडी झालाय. काय सापडलं? धुतली पॅन्ट ती. गाडीची चावी ना इथे ठेवली वरती मी. हे बघ ही पोरगीने लॉक अनलॉक चालू होत तिचं इथनं. हे बघ हिचं काय चाललं. चार्जर तुमचा घ्यायचा ना? आपलं पण मी एक घेतली आपलं चार्जर. मी ही मम्मीने आता दिलेली लिपस्टिक लावली आहे. कशी दिसते नक्की सांगा. छान आहे, मला आवडली हा कलर. मला वाटते लॅक्मेचा न्यूड कुशन आणि हा लिपस्टिकचा कलर ऑलमोस्ट सेमच आहे मम्मी. आता एक 10 मिनिटं झाले आम्ही निघाला नाही. आईचं सुरू झालं खाणं पिणं, पोरगीला सुरू. आणि परत वरतून म्हणते ती जेवली नाही. नंतर थोड्या वेळी ही माझी मुली जेवतच नाहीये. त्याच्या अगोदर तुम्ही तिला एवढं खाऊ घालतात चुटूक पुटूक, कसं तिला भूक लागणार? अगं हो, मग मी तेच, आता उन्हाळ्यामुळे हा प्रॉब्लेम होतोच. काय दुसरं खाऊ घालायचं. एक काम कर, आता आम्ही आलो इकडं, तर तू चल माझ्याकडं तिकडं आणि मग तू तिला खाऊ घाल. एवढी भूक लागली आम्हाला. आम्ही आता आलो नाशिकला आणि भेळ घेतलीये. काय सॉस आणलं पप्पांनी. मिरच्या नाही आणल्या. नाही मिरच्या बघा तिला पाहिजे का? काय पण चटणी ग. आता आम्ही थांबलो आहे जेवणासाठी. सरडा तिथं आहे, एवढा लांब आहे. माहिती उड्या मारतो. एवढा मोठा सरत थोडी उड्या मारणार. बाबांकडे आपल्या जुन्या लुक मध्ये केसवर बांधायची. खाली येतो आता त्यांना लागले. मला नाही बाई लागले. मग तू कशाला म्हणत मग? मला नाही लागले. परत नंतर कुठं काय मिळणार नाही 4 वाजेपर्यंत. घाट संपल्यानंतर ठीक आहे भाऊ. असं किती छान एम्बियन्स आहे बघा. झाडं वगैरे किती मस्त. आतून हॉटेल पण चांगलं आहे. यात का आलो आहे सापुताऱ्याला. हे सापुताऱ्याचं, हां सापुताऱ्याचं नाही, इथं नाही थांबायचं, जायचंय पुढे. तर आम्ही चाललोय गुजरातला आणि इथं आता मी जेवणासाठी थांबलोय. मम्मीचा एकदा फोटोशूट सुरू. कसला फोटो काढते ते काय सांग? अच्छा व्हिडिओ काढते. सरडा आहे ना, बघितला मी तो, बघितला की. त्यांनी इकडे तोंड केला त्याचा फोटो काढल्यानंतर. मग फोटो काढण्यासाठी भूक तर बिलकुल नाही. आमच्या अजूनही पोटामध्ये भेळ आहे. पप्पांचं आहे. आमच्या पप्पांना कसं काय भूक लागली? मला तर नाही लागली. नको ना काय गत आहे. आपण बघा 3 लोक 3 फ्रेम मध्ये. मम्मी,
माझी मम्मी, मी हिची मम्मी. वा वा वा, 3 जनरेशन. गो 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 चिनू. काय करायचं तुला? काय करू? तुला तेल लावायचं डोक्यावर. आता ठीक आहे. काय काय करायचं? तेल लावायचंय मम्माला. बर. ए इथे 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 हा घाल तू. हा कसं? तिकडं तिकडं बाबा नाही. हा जातोय का? इथं इथं किसाईन ग. इथं. हा स्टाईल मारण्यात तर ही पोरगी. चीन इकडे बघ, फोटो काढणार आहे बघ. चला आपलं जेवण आलंय. किती रोटी? 4 मागवल्या ना. ओके. फायनली आम्ही गुजरातच्या बॉर्डर मध्ये आलोय. हा तुम्ही म्हणताय का हा घाट डेंजर आहे? अच्छा, आफ्टर सापुतारावाला हा घाट. ओके. हा हळूच चालू इंदर. चलो 95 सुरत आहे. ओके चलो. चहा पहिला थांबणे याची एक्सरसाइज चालली वाटतं. केव्हाच चालू राहिला ग मम्मी? केव्हाच म्हण मगापासून मला तर 5 मिनिटं झाल्यानंतर चालतच आहे. ए हा मी त्रास देत नाही माझ्या नवऱ्याला फॉर शुअर. त्यामुळे माझ्या नवऱ्याची तब्येत नेहमी सुधारते. मी तुला म्हटलं नाही तू त्रास देते, फक्त म्हणजे पप्पांची तब्येत कमी झाली. पप्पा करून घेतात कशाला याच्यामध्ये आणलं? काय मला नकोय अर्षा. मला पण आणला नको मला. परीक्षा आहे तुझी. आता आम्ही इथं फक्त 1 किलोमीटर आलोय आणि ते बंद आहे ब्रिज. हा व्हेरी गुड. कारण की हा ब्रिजचा प्रॉब्लेम आहे. चला युटर्न मारा. कमॉन कमॉन कमॉन. हो देणार रे बाबू तुला. पहिला तर पटकन 5 मिनिटात मस्त जाऊ हॉटेल मध्ये. कसं काय? फायनली आम्ही आता चाललोय. आम्ही सगळे लेटर्सच वाचू राहिलो. कोणाला जमते वाचायला. मुश्किल ना आम्हाला हॉटेल भेटले. मोठा मुश्किल म्हणजे गाव फिरून आलो आपण. राजपीपला ना. वावडी गावात आहे. आम्ही भलतीकडे इकडे तिकडे हिंडत होतो. त्याला मी सांगणार जे व्हॉट्सअपवर जो पण आहे ना ऍड्रेस, तो चुकीचा ऍड्रेस आहे. कुठे आहे 102? कुठे आहे? हा इकडे आहे का? समोर समोर आहे का? तुम्हाला कुठली तू मग? जरा तुम्हाला रूम दाखवते मी. चिन बघा इथे झोपले आणि बाथरूम पण चांगलं आहे, स्वच्छ आहे. मी एकदम थकलोय बघा. हे कसला आवाज येतो एवढा? फॅनचा आहे तुमचा? हा फॅनचा आवाज होता. एक्झॉस्ट. चिनूला आत्ता मला वाटते बरं वाटत असेल. आणि इथं समोरच माझ्या पप्पांची रूम आहे. एकदम समोरच. काय झालं ग मी? इथे मागे आवाज पण चालू आहे. आम्ही आलोय त्याच्यात. हा भूक तर लागली. आवाज पण तुम्हाला येत असेल मागचा. खूप पहिले घेतलं तुला खूप. मला दाखवते तुम्हाला. पप्पांना आमच्या शुगर आहे पण ते कुठे आहे बघा. आम्हाला नाही खायचं आईस्क्रीम. हे बळजबरी आम्हाला आईस्क्रीम घ्यायला लावतात आहे. आणि त्यांना 2-3 घास खायला भेटतात ना त्यातले. बघू तुम्ही कुठलं घेतलंय? तुम्हाला बघा त्यांना हे घेतलंय आणि मम्मीला बळजबरी हे घ्यायला लावलंय आणि त्यांना खायचंय म्हणून. हे मला नको बाई.
एखाद्याला गोड आवडतं म्हणजे लईच आवडते का? मला नकोय. आम्हाला आईस्क्रीम नकोच होतं पप्पा, तुम्हाला खायचंय. सुपरमॅनची ना. सो गाईज आम्ही आता आलो आहे राजपीपला. राजपीपला हे गुजरातमध्येच आलं आहे आणि इथून खूप जवळ आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. अराउंड 20 किलोमीटर्स, राईट? 20 किलोमीटर्स, येस. त्यामुळेच आम्ही असं हॉटेल घेतलं की आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी पण जवळ आहे आणि 2-3 स्पॉट्स पण आहे जे की जवळ आहे. 10:30 वाजले, खूप जास्त झोप आली. मेन म्हणजे आम्ही एवढं थकलोय. आम्ही सकाळी निघालो होतो साधारण संगमनेरपासून 10 वाजता, करेक्ट 10 वाजता निघालो होतो आणि इथे पोहोचलो 8:30 पावणे 9ला. प्रॉब्लेम असा झाला की त्यांनी जो व्हॉट्सॲप नंबर दिला होता, त्यांचं जे लोकेशन होतं ते ॲक्च्युली होतं राजपीपला मेन गावातलं. तर आम्हाला वाटलं तेच आहे. आम्ही डायरेक्ट हॉटेलचं जे आहे टाकलंच नव्हतं, मॅप गुगल मॅपला टाकलंच नव्हतं. आम्ही डायरेक्टली त्यांनी जे व्हॉट्सॲपला त्यांच्या प्रोफाईलवर जे लोकेशन होतं आम्ही तिथंच गेलो आणि त्यामुळे परत राजपीपला इथून 6 ते 7 किलोमीटर आहे म्हणजे त्यांचं मेन शहर, मेन सिटी. परत इथून इथे आलो म्हणजे इतकं धावपळ आमची झाली, म्हणजे लवकर येतच नव्हतं. आणि सेकंड थिंग तुम्ही बघितलं असेल की तिथलं एक पूल पण बंद होता, तिथून फक्त 1 किलोमीटर लांब होतं. म्हणजे एवढं प्रॉब्लेम्स होतच गेले. पण फायनली आम्ही 8:45-9 वाजता पोहोचलो. अक्षरशः म्हणजे मला तर वाटतं आपण 11 तास आम्हाला लागले. त्यातले फक्त 1 तास तुम्ही जेवणाचा पकडा, म्हणजे 10 तास आम्हाला लागले. भयानकच आमचं ट्रॅव्हलिंग झालं आज. चिनू बघा आहे, फ्रेश आहे. तर ब्लॉग हा आपण इथं संपूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, जे की मी तुम्हाला दाखवणार नवीन इंटरेस्टिंग गुजरातल्या गोष्टी. म्हणजे इंटरेस्टिंग नॉट बट छान जे आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी आपण बघणार आहोतच, असं मी तुम्हाला सांगितलंय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय. येस.